सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके. पाचवी डाल म्हणा. सकल व्रती बडभागी भवभोगन ते वैरागी वैराग्य पावन माई चिंते अनुप्रेक्षा बाई इन चिंतत समसुख जागे जिमी ज्वलन पवन के लागे जब ही जिय आत्म जाने तब ही जिय शिव सुख ठाने. यौवन गृह गोधन नारी हय गय जन आज्ञाकारी इंद्रिय भोग छिन थाई सुरधनु चपला चपलाई सुर खगादीप जेते मृगजो हरिकाल दलेते मणिमंत्र तंत्र बहु होई मरते न बचावे कोई. पुढं काय चौगति दुख जीव भरे हैं परिवर्तन पंच करे हैं सब विधि संसार सारा या में सुख नाही लगारा. शुभ कर्म फल जेते भोगे जिय एकही ते सुतदारा होयन सिरी सब स्वार्थ के है भीरी. हे चाललं एकत्व भावना चालू आहे. शुभ शुभ कर्म फल जेते भोगे जे निशेले कोण करे येणार होता. या जगामध्ये हा जी एकटाच आहे, एकटाच शुभाशुभ भाव करतो आणि त्याचे फल पण एकटा बघतो. शुभ अशुभ कर्म फल जेते भोगे जे एकही तेथे. असं म्हटलं की या जगामध्ये हा जी एकटा शुभाशुभ भाव करतो आणि त्याचं फल भोगणार तो एकटाच. आम्ही कुणाचे करता धरता मानतो किंवा कुणाचे आपण करता धरता होतो, पण ते वास्तविक खरं नाही आहे. म्हणून एकत्व भावना काय सांगते की आपण जे सतत आपले परिणाम झाले, विभाव परिणाम झाले, ते कर्म मांडणारे पण आपणच आहोत आणि भोगणारे पण आपणच आहोत. या जगात दुसरं कोणी करणारं पण आपलं किंवा भोगणारं पण नाही. मग कुणामुळे आपल्याला सुखदुःख मिळत नाही आणि आपण कुणाला सुखदुःख देऊ शकत नाही. फक्त आपल्या भावांचे करता आपण सतत होतो. सुतदारा होईन सिरी सब स्वार्थ गे विरी. ह्या जगामध्ये आपले कोणी नाही. आता ह्या जीवनामध्ये आपण एकत्र आलो, पण वास्तविक पाहिलं तर काय, जितका आपला आयुकर्माचा काळ आहे तेवढं काळ आपण राहतो. सुतदारा होईन सिरी सब स्वार्थ गे विरी. हे जे परिवार कुटुंब आहे हे सगळ्या स्वार्थाच्या वशून आपण एकत्र राहिलेलो आणि आपल्या स्वार्थाचं आपण एकमेकाला आपलं मानतो, पण वास्तविक कोणी आपले नाही आहे की आपण कोणाचे नाही. तुम्ही स्वार्थी आहे का निस्वार्थी आहे? काय वाटत पण नाही आपल्याला स्वार्थी म्हणायला. कसं स्वार्थी? हो, काय स्वार्थ आहे मग? पोषण करताय स्वतःचं. काय स्वार्थ आहे? का स्वार्थी तुम्ही? जोपर्यंत आईवडिलांची गरज असते तोपर्यंत आईवडिलांना आपण उपकारक मानतो, हो की नाही. त्यांचे असते तर आपलं अस्तित्व मानतो, त्यांनी आहे तर आपलं जीवन आहे असं वाटते. मग त्या आईवडिलांना आपली मुलं आहेत तोपर्यंत आपण त्यांना म्हणजे हे वाटते काय आपलं जीवन आहे असं. म्हणजे हे सगळं स्वार्थापोटी आपण सगळ्यांना एकमेकांना आपलं म्हणतो, आपलं कसं असं विचारून आपण एकमेकांसाठी सतत आपण म्हणजे विभावपणा करतो, शुभाशुभ भाव करतो. त्याच्याकडे अनुकूलता मिळाली की शुभ भाव करतो, प्रतिकूलता मिळाली की अशुभ भाव करतो.
त्यांना वाईट ठरवतं. म्हणजे हे सगळं आपलं स्वार्थापोटी आपले सगळे नाते चाललेले. मग एकत्र भावना काय सांगते की तू पूर्वी एकटा होता, आता एकटा आहे, पुढे पण एकटाच असणार. ह्या एकत्राला जाणलास तर तुला कुठली आपुलता, व्याकुलता, दुःख, कष्ट होणार आहे. जर आपल्या परामध्ये एकत्व मानलं तर तिथं आपल्या दुःखाची परंपरा चालू होते. कर्म केव्हा बांधतो आपण? दोनमध्ये एक मानतो. पर म्हणजे मी, शरीर म्हणजे मी. हे शरीर जिथं आपल्यानंतर दुसरे कोण आहे? शरीर आपल्याप्रमाणे परिणाम करते का? जेव्हा त्यामध्ये कुठला रोग आहे ते रोग येतोय, जेव्हा आपण जे काय त्याचे परिणाम आहे त्यावेळेस ते परिणाम होते. मग आम्ही काय म्हणतो की शरीर माझं आहे. पण शरीर जर आपल्याप्रमाणे अनुकूल परिवर्तन करते तर मग दुसरे कोण आपलं परिवर्तन करणार? म्हणजे हे वस्तू स्वातंत्र्य आपल्याला एक शांतीला आणि अनाकुलतेला कारण आहे. जेवढं परामध्ये एकत्व करू तेवढ्या आकुलता व्याकुलता आहे, अशांती. म्हणून आपल्याला शांती पाहिजे तर आपण ह्या एकत्व भावनेला आपण सतत अंतर्गामध्ये चिंतन केलं पाहिजे. मग आपल्याला कुठली आकुलता व्याकुलता होत नाही. कोणी अनुकूल राहावं किंवा प्रतिकूल राहावं, कोणी सुख देव किंवा दुःख देव, आपण कोणाला आपले जबाबदार मानणार नाही. इथं इथं माहिती आहे का त्याला? ते मंगलताईची भावना बघायची ना, हां. ते येते का बघा तुम्ही? जन्मे मरे अकेला चेतन, सुख दुख का भोगी, और किसी का क्या एक दिन यह देह जुदी होगी. कमला चलतन पेंड जाय, मरघट तक परिवारा, अपने अपने सुख को रोवे पिता पुत्र दारा. जो मेले में पंथी जन मिलने फिरे धरते, जो तरवर पर रैन बसेरा पंछिया करते. कोस कोई दो कोस कोई उड़ फिर थक थक हारे, जाय अकेला हंस संग में कोई न पर मारे. काय सांगितलं? हा जीव एकटाच जन्म करतोय, एकटाच मरण करतोय आणि सुखदुःखाचं भोगणं आपण एकटाच आहे. आणि जन्मताना पुढे आपल्या बरोबर जेवण करते का? जरी जुळे मुले असले तर तुम्ही काहीतरी हे असते की नंतर टाईमचं का लगे एकाच वेळेला जन्मत नाही, 5 मिनिटाचं 2 मिनिटाचं. म्हणजे वास्तविक काय, हा जीव एकटाच जन्मतोय आणि मरण पण एकटाच करतोय आणि सुखदुःखाचं भोगणार पण एकटाच आहे. जुळे मुले पण त्यांच्या दोघांचं काय सुखदुःख सारखं असत नाही. प्रत्येकाचे कर्म वेगळे असतात, प्रत्येकाचं सुखदुःख वेगळे असते. पण अशा रीतीनं एकटाच हा जीव सुखदुःख भोगणार आहे. और किसी का क्या एक दिन यह देह जुदी होगी. सांगा काय समजलं दुसऱ्या ओळीचा अर्थ? और किसी का क्या एक दिन यह देह जुदी होगी म्हणजे बरोबर. म्हणजे एकपणा कोणाकोणाशी करताय तुम्ही, त्यात पहिल्यांदा नाव काढलं देहाचं तुमच्या. त्या देहाला तुम्ही एक रूप मानताय तर ते देह सुद्धा एक रूप नाही. ते जुदी म्हणजे वेगळंच आहे आपल्यापासून. कमला चंद्रनं पेंड जाय मला घटक परिवारा. जी पत्नी असते आपण गेल्यानंतर ती त्या उंबरठ्यापर्यंतच येते, त्याच्या पुढे येऊ शकत नाही. मरघटक परिवार, आपले परिवार स्मशान घाटपर्यंत येते, पुढे त्याच्या पुढं काही बरोबर येणार का पुढच्या पर्यायामध्ये येणार नाही. मग कमला चंद्रनं जाय पेंड जाय, हां मरघटक परिवारा, अपने अपने सुख रोवे पिता पुत्र द्वारा. मग आपल्या वियोगानंतर जे आपले पिता पुत्र दारा पत्नी कोण असेल ते आपापल्या सुखासाठी रडतात. आता त्यांचा वियोग झाला म्हणजे माझं कसं, त्यांच्या अभावात माझं कसं. पण इतकी एकत्र बुद्धी आपली त्यांच्यामध्ये झाली असते की त्यांच्या अभावात आपण जगूच शकत नाही अशी आपली दृढ मान्यता होते. आणि त्यामुळे तो काय करतो, जीव रोये तिथं रडत राहतो. काय की आपल्या स्वार्थासाठी तो रडत राहतो. पेंड म्हणजे रस्ता, कमला म्हणजे स्त्री पत्नी. तर ती स्त्री कुठंपर्यंत जाती, रस्त्यापर्यंत पण नाही जात. म्हणजे तिला लिमिट्स आहेत. मरघटपर्यंत जायचं परमिशन नाही स्त्रीला, उंबरठ्यापर्यंत बाहेर पण जाऊ शकत नाही. म्हणजे तिथंच निरोप देते ती. म्हणजे असा हा सहवास आहे सगळा. मग आम्ही ज्याला आपलं मानतो ते किती हे क्षणिक संयोग आहे. जो मेले पंडितजन्मी नेहे फिरे राहते. जसं मेळ्यामध्ये सगळे काय म्हणतात पथिक मिळतात, वाटसोब मैत्रिणी, आपले सगळे मित्र. हां
जे कोण भेटतात ते काय बरं नेहमी धरते त्यांच्यातून प्रेम करतो. आता तुम्ही सगळे एकत्र आला मग एकमेकांशी प्रेम उत्पन्न होते की नाही. आता आम्हीच इथे येतो मग इथले जे साधर्मी जेवण आहे त्यांच्याशी आम्हाला प्रेम उत्पन्न होते. आता श्रीमती बोल आल्या बरं वाटलं आनंद वाटला आले का? का म्हणजे एक त्यांचं आमचं काही नातं नसते हे मेळ्यात मिळाल्याप्रमाणे पण एक काय वात्सल्याचं म्हणा किंवा धार्मिक आपलं नातं म्हणा की त्यामुळे काय होतं हां बरं झालं त्यांची भेट झाली हां बरं वाटलं. म्हणजे हे सगळं आपले काय बरं मान्यता आहे. नेक रे धरते जो तरुवर पण नेन बेसेरा पंछी आकारते. जसं त्या झाडावर संध्याकाळी पक्षून बसतात आणि सकाळ झाली की भरपूर आपल्या आपल्या दिशेने उडून जातात. काय सगळे बरोबर राहतात का? राहत नाही. त्यांचा केवढा सहवास आहे तेवढा रात्रीपुरता. जसं आपला सहवास आहे जगामध्ये जितका आपला आयुकर्माचा काळ आहे तेवढा काळ असतोय. कोस कळलो कोस कळून फिरतात का रे मग ते काय पक्षी बरं किती जातील त्याच्याबरोबर कोस कोस दोस म्हणजे एक कोस, दोन कोस. ठराविक अंतर जाते. नंतर थकून पुन्हा हारतात ते म्हणजे आणि वापस आपल्या दिशेला जातात ते असं. तो ज्या ऐकेला हंस में कोण पर मारे आणि जो हंस आहे तो काय बरं एकटाच जातो. हंस म्हणजे ज्ञानी जीव सम्यक दृष्टी जीव ते स्वरूप जाणून तो काय करतो आपलं एकत्व समजून तो त्या संयोगाला आपलं आपुलते स्थान बनवत नाही तर आपल्या एकत्वामध्ये रमतो. आणि तो ज्या ऐकायला हंस कोण पर मारे कुठल्याही दुसऱ्याबरोबर तिथं तो कुठं म्हणजे धावपळ करत नाही किंवा त्यांच्यावर जायच्यासाठी आकुलता करत नाही. तो आपल्या एकत्र स्वरूपामध्ये राहतो. अशा रीतीनं ते जीवन जे आहे ते आपल्या इथं दाखवून दिलेलं आहे. म्हणून या एकत्र आपण आपल्या जीवनात काय फायदा हे कुठली आपल्याला आकुलता होत असली तर आपल्या एकत्र स्वरूप लगेच लक्षात घ्यायचं. एको म्हणलं की सगळे विकल्प संपले. मागं कोणतं सांगायचे आमच्या साध्यातलेच एक म्हणजे आत एको म्हणलं की विकल्प शांत झाले. हे माझे ते माझे म्हणजे आपण विकल्प करू लागलो ना मग तो आत सगळं आपल्याला काय गोंधळ होऊन जातो. मग सतत आपल्याला त्यांच्याविषयी विकल्प येतात. कधी रागाचे कधी द्वेषाचे कधी इष्ट कधी अनिष्ट. मग हे सगळं आपल्याला कधीपर्यंत त्यांच्यामध्ये एकत्व करतो. आणि जर आपण एको म्हणून आज स्वीकार केला की आपोआप सगळे विकल्प शांत होतात. म्हणजे कुठलाही प्रसंग जीवनात येणार की प्रसंग आपले कर्म आपण मानलेले आहे त्याचं उदय येणार उदयाचं आपलं फल मिळणार. मग त्यामध्ये आपण काय करतो इष्ट अनिष्ट बुद्धी करून पुन्हा रागद्वेष करतो पुन्हा नवीन कर्म बांधतो. मग आपल्याला जर कर्म बांधायचं नसेल तर ही आपण बुद्धी सजग ठेवली पाहिजे की माझा आत्मा पूर्वी एकटा होता आता एकटा पुढे एकटा असे अनंत परिवार अनंतानंद भावामध्ये झालेले अनंतान परिवार झालेले. मग त्याचं पुढे मागच्या भावातल्या मला कोणाचं स्मरण नाही आहे. मग आनंद परिवाराचं काय स्मरण करू होय की होतं मागच्या जन्मात हां काहीच मिळत नाही आपल्या लक्षात आहे का. इतकं आपण एकत्व करतो मागच्या जन्मात कुठे रागद्वेष करतो पण सगळे हे जीवन संपलं की सगळं विसर पुन्हा नवीन संसाराला चालू. म्हणजे हे सगळं आपलं शहाण्याचं गणित आहे की मूर्खाचं गणित आहे. हां नवीन जीवनात गेलं नवीन संसार करू पुन्हा नवीन यायचं गेलं पुन्हा नवीन संसार. ते बदली होणारे लोक सारखे नाही. मग तिथे सगळं त्यांचं छान सगळीकडे जुळलेलं असतं सगळं ऐकलेलं असतं अगदी सुद्धा. मग तिथनं सोडून जातात जाताना आखून जाते पुन्हा दुसरं नवीन ठिकाणी गेला तर पुन्हा तिथं नवीन सगळे संयोग जुळतात. मग तिथे त्यामध्ये आनंद म्हणजे हे कसं अनिश्चित आहे अस्थिर आहे. अस्थिर आपल्या सोबत नाही. आपला आत्मा कसा आहे स्थिर आहे त्रिकाली ध्रुव आहे न्यायक आहे. मग त्याचा आपण आश्रय घेतला की आपल्याला हे सगळे विकल्प विचार जे विभाव परिणाम आहे ते आपोआप शांत होतं. मग त्यामध्ये आपण न रमता आपण काय केलं पाहिजे आपण सतत आपल्या स्वभावाचा विचार केला पाहिजे तर आपल्याला शांती मिळते. परात रमलं की आपल्याला शांती आहे. दोनच कारण आहे. काय सांगितलं शांतसा महाराजांना की सम्यक्त्व म्हणजे काय मिथ्यात्व म्हणजे काय आपल्या ह्याचं ते येतं ना. मग ते हुबळीचे ते तिथले एक स्वामी असतात त्यांचे लिंगायतांचे ते म्हणजे तुम्ही सम्यक्त्व मिथ्यात्व त्याचं काय स्वरूप तर त्याने एकच उत्तर सांगितलं की आत पाहणं म्हणजे सम्यक्त्व बाहेर पाहणं म्हणजे मिथ्यात्व. बाहेर एकत्व करणं बाहेर माझे कोणीच राहील तसं मानणं हे मिथ्यात्व त्यांच्यामध्ये एकत्वबुद्धी करणं आणि आत पाहणं आपल्या स्वभावाचं भान करणं आपल्या एकत्व फक्त आत्म्याला जाणणं हे सम्यक्त्व आणि त्यामध्ये शांती आहे. मग शांती पाहिजे मग आपण बाहेर किती शोधाशोध केलं तर कधी शांती मिळत नाही. कारण संसार अशांतिमय दुःखमय शरीर रोगमय आणि आपला आत्मा सुखमय ज्ञानदर्शनमय हे गणित आपण लक्षात ठेवले. काय की चांगले सांगितलं. संसार कसा आहे बरं अशांतिमय दुःखमय रोगमय हां आणि शरीर रोगमय
संसार कसा आहे? अशांती अशांतिमय, दुःखमय, संयोग योगमय, आकुलता व्याकुलतामय. किती त्याचं आपण वर्णन केलं तर कमी आहे संसाराचं. हां, संसार अशांतिमय आहे. दुःखमय आहे, देह रोग देह रोगमय आहे. देह काय? रोगमय. आणि आपला आत्मा सुखमय आहे. आत्म्याकडे दृष्टी दिली की सुख असो, अनाकुलता निराकुलता आपला अनुभवायला मिळते. आणि बाहेर दृष्टी दिली की दुःख दुःख. मग जरी आपण ह्या संसारात राहिलो तर कसं राहायचं? समृद्धी कसं राहतो? जलते भिन्न कमल है. गे पे आपण शिकला ना तिसऱ्या डाली. गे पे गृहिणी रचे जो जलते भिन्न कमल आहे. घरात आहे पण घरामध्ये रचपचत नाही तो. कशा पण राहतो? जलते भिन्न कमल आहे. त्या ते कमल पाण्यापासूनच भिन्न राहतं. तसा हा सम्यक दृष्टी जीव त्या सगळ्या संसाराच्या वातावरण राहून सुद्धा, संसार सागरात राहून सुद्धा त्यापासून भिन्नतेचा अनुभव करतो. हे सगळं कळाल्यावर संसार कसं करणार? आता ते संसार करणार आहेत सगळे. मग ते सगळं समजल्यावर संसार कसं करायचा? विचार क्या देते? दोन्ही आपल्याला एक दृष्टिकोन आहे. काय? एक तर आपला संसार शांतिमय व्हायचा असेल तर तत्वज्ञान समजा आपल्या हृदयात जागृत ठेवायचं. नाही आपल्याला संसाराशी खरंच वैराग्य वाटलं तर मग आत्मकल्याण करायचं. दोन मार्ग आहेत. एक आपण तत्वज्ञानपूर्वक जीवन जगायचं, तत्वज्ञान कधी सोडायचं नाही. नाही तर तत्वज्ञानासाठी समर्पण करून टाकायचं. मग आपल्याला शांतीचा अनुभव मिळतो. संसार पडायचं काय म्हणजे हे नाही आहे, पण त्या संसार करून आपल्याला त्या संवेदनेसोबत भिन्न राहता आलं पाहिजे. म्हणून ती कला आता आत्मसात करून घ्यायची. एक तर भाव तर काय पाहिजे? मला मुलीच व्हायचं. आपल्या अम्मा नेहमी सांगतात ना, मला मुलीच व्हायचं. हे भाव सतत जागू पाहिजे. जोही भावना करतो तो खरा तर श्रावक. परवा एक वाक्य ते नन्हीबाईंनी सांगितलं. काय सांगितलं? की आपण जे व्रत घेतो तर ती व्रत कशासाठी घेतो? 12 व्रत श्रावकाचे ते तर मुनी होण्यासाठी. आणि मुनी होताना महावत धारण करतो ना, तर काय भाव असतात? मला मोक्षाला जायचं म्हणून मी महावत धारण करतो. म्हणजे दोन हे आहेत. म्हणजे पुढची इच्छा असणाराच त्या स्टेजमध्ये आहे म्हणलं जातं. हां, जसं सागर धर्मामृतमध्ये त्यांनी एक वाक्य घेतलं, ज्याला महाव्रत बनण्याची लालसा आहे अंतरंगातनं तोच देशव्रती आहे. बरोबर. मग आता मोक्षाला जाण्याची ज्याची लालसा आहे तोच महाव्रती आहे. बरोबर. तुम्ही कोण? श्रावक. संयमी. श्रावक आहे. जरी असंयमी आहे तरी असंयमात रुची नको. नको. अशी रुची पाहिजे की मला व्रत घ्यायचे, मला संयम म्हणजे अंगीकार आज आपल्याला करायचे, अपराध साधना आहे. करायची. पहिला तुम्ही अनुभूती करा. मी आत्माच आहे, मी शरीराधिरूप नाही, एवढं भाव करा. ही पहिली स्टेप झाली. मग तिथं त्या जीवाला जरी बाहेरचा संसार करत असला तरी तो तिथं मग मी समाज काय म्हणायचे? खंतरूप चारित्र म्हणजे त्याला चारित्र धारण करायचं आहे. अनुवृत्ती व्हायचं आहे, महाव्रती व्हायचं आहे, पण होऊ शकत नाही म्हणून त्याला आत खंत असते. म्हणून त्या चौथं तुम्हाला सांगितलं काय ते नाव दिलं? खंतरूप चारित्र. त्याचं आत मनामध्ये खेद वाटतो. ह्या संसारात मी हे काही चांगली गोष्ट नाही. खेद वाटतो, त्याला काय उत्कृष्ट वाटत नाही ते. पण असे अनंत संसार केले पण माझ्या मनाची तृप्ती झाली नाही, मन शांत झालं नाही, काही सुखाची प्राप्ती झाली नाही. मग आता पुन्हा मी त्यात पडलं म्हणजे हा माझा अपराध आहे. त्याला अपराध आपण अपराध म्हणजे काय? अप म्हणजे दूर जाणे, राध म्हणजे आराधनेपासून, आपल्या आत्म्याच्या आराधनेपासून दूर जाणे म्हणजे अपराध. खरा अपराध तो आहे. आणि आराधना म्हणजे काय? म्हणजे चव बदलणे. राग म्हणजे आपल्या आत्म्याची आराधना करणे, ही आराधना. मतलब आपण जरी या संसारात आहोत पण संसारापासून भिन्न ही सतत जाणीव केली पाहिजे. मग ते आपल्या जाणीव पुढे आपल्याला उत्कृष्ट पदाकडे घेऊन जातं. उत्कृष्ट आपल्या व्रतांना धारण करायला कारण आपण अनेक वेळा मुनी पण झालो अनेक भावामध्ये, पण तिथं आत्मज्ञान नसल्यामुळं त्या मुनीपणाचा काही उपयोग झाला नाही. पुण्य संचित झालं, त्या पुण्याचं फल भोगलं आणि पुन्हा एकेंद्रियादी सवगतीमध्ये भ्रमण करत राहिलं. म्हणून अज्ञानपूर्वक आपल्याला कुठली व्रते घ्यायची नाही, तर खऱ्या अर्थाने सम्यक ज्ञान धारण करायचं. आणि हे सम्यक ज्ञान काय माहिती? केवळ ज्ञानाचं बीज आहे. जो सम्यक ज्ञान धारण करतो ना तर केवळ निश्चित पुढं त्याचं प्रतिफल रूप मिळणारच आहे. काल आंब्याने एक वाक्य छान सांगितलं की ज्याचा उपयोग शुद्ध होतो तो निश्चित केवळ ज्ञानी होतो. म्हणजे उपयोगाची ज्ञानाची निर्मलता शुद्धता ती आपल्याला कुठे जाते? केवळ ज्ञानाकडे घेऊन जाते. तिकीट आहे ना ते. हां, शुद्धोपयोग हे मोक्षाचं तिकीट आहे. मग श्रद्धा आणि ज्ञान रिझर्वेशन करून ठेवायचं. बस कधी होईल तेव्हा होईल, पण होणारच. श्रद्धा ज्ञानाची एकदाच निर्मलता होते. श्रद्धा काय सांगते? मी आत्माच आहे.
आपला अभिप्राय. आणि ज्ञान काय करते ते आपण जाणते. आणि चारित्र्य काय करते त्यामध्ये स्थिरता करते. हे सगळं अगदी सोपं आहे, पण आपण आता पण केलं नाही म्हणून आपल्याला ते अवघड कठीण वाटते. पण जर आपण याचं अवलंबन घेतलं तर काही कठीण नाही. संसार खूप कठीण आहे, होय की नाही. एक चहा करायचं म्हटलं तर ते भांडं आणा, ते दूध आहे का नाही बघा, साखर आहे की नाही, पावडर आहे की नाही, गॅस आहे का नाही, सगळं आहे. पण गॅस संपला असला तर म्हणजे संसार कठीण आहे, सगळी जुळवाजुळव आहे. पण हे आत्मकल्याण करायला कुठली परवस्तूची आवश्यकता नाही. एक आपला उपयोग आणि आपला आत्मा. आपला उपयोग आपल्या आत्म्यामध्ये लावला तिथे शांतीचं वेदन सुरू होते, आनंदाचं वेदन सुरू होते. त्या बाहेर परत रगायची कशाची गरज लागत नाही. म्हणजे 5 इंद्रियांचे विषय आपल्या संसारात जपवून ठेवणार आहे. जोपर्यंत विषय कशाकडे तो पण मिथ्यात्वाचं पोषण होतं. म्हणजे विषय कशानं आपण खूप विवेकपूर्वक आपण विजय मिळवला पाहिजे. कारण जगामध्ये प्रलोभनं भरपूर आहेत. काय आकर्षण भरपूर आहेत. आणि आता त्याचे संसाधनं पण भरपूर निघालेले आहेत, आहे की नाही. तर तुमचे गॅजेट सगळे काय आहेत आपल्याला उपयोग तिथं केंद्रित करणार आहे. हे बघा, ते बघा, अमुक बघा, तमुक बघा. आता काय होते वयस्कर व्यक्तीच्या हातात पण तो मोबाईलचं ना सारखं असं हे करत बसावं वाटते त्यांना. काय ते कुतूहल, सतत कुतूहल की आणखी काय असेल, आणखी काय असेल, आणखी काय असेल. मग त्या राजकथा, निवडणुकीच्या गोष्टी, मग काय तर आणखी बाहेरच्या जगातल्या आणखी काय नवीन. आता आम्हीच बघतो काय तर आयुर्वेदिकचं काय तर आलं तर आम्हाला पण बघा वाटतंय काय तर चांगलं आपल्याला करायसारखं मिळालं तर ते म्हणजे तेच म्हणले की त्यांनी तुमच्या हातात एक साधन आहे, फक्त त्याच्याद्वारे धर्म करायचं का अधर्म हे तुमच्या हातात आहे. किती धर्म करता सांगा प्रामाणिकपणे. त्याचा आधार आपण 0. चांगल्या गोष्टी पण आपल्याला करण्यासाठी मिळतो, आहे की नाही. तो खरा उपयोग केला ना आपलं जीवन मग मार्गस्थ होते. जो पण आपण खरा उपयोग करत नाही आपल्या ज्ञानाचा, आपल्या मन विचार करायचा, आपल्या सगळे अनुभूती मिळाले की नाही. मन विचार करणार आहे, वचन बोलू शकतो आपण, आणि काय आपली अनुकूल आहे त्याप्रमाणे आपण सगळं क्रिया करू शकतो. अहिंसा पालन अहिंसा पाळू शकतो, होय की नाही. सगळे आपण संयमाचं पालन करू शकतो. आता इथं बघितलं ना देशरक्षणात किती जण स्त्रीला आणि बेला आणि काय 5 पंचवर्धन ती गेली की 5 उपास केली होती, 10 उपास केली होती, पंचमेवेचे मग 10 उपास. म्हणजे हे किती तुमच्या ताब्यात तुमचं शरीर आहे म्हणून करू शकतो. मग असे लोक लवकर दीक्षा घ्यायचं असते. हो घेऊ शकते. हो भाव तर करायचे, लग्न करायला चालली आहे. भाव करायचे की मला असं हा आत्मकलाचा मार्गच मला स्वीकारायचा आहे. मग आपोआप आपल्याला मार्ग मिळत जातो तिथं. मग आणि जर तुमची अशी भावना दृढ असेल ना ते भले तर संसार कसा किंवा आत्मकलाचा मार्ग कसा तुम्हाला सगळी अनुकूलता मिळत जाते. जिथं धर्माची दृढ भावना असते ना सगळी जीवनामध्ये अनुकूलता पुढे मिळत जाते. जो पण दृढ भावना नाही तो पण आपल्याला अनुकूलता मिळत नाही. मग आपल्याला करायचं तर भरपूर असतं पण मग तशी साथ मिळत नाही, असंही प्रतिकूलता मिळते ना. म्हणून आपली भावना दृढ धर्माविषयी दृढ पाहिजे की आपला जो एकत्व विभक्त आत्मा आहे तोच आपल्याला आराध्य आहे. आराधना करण्याकडे, जाणण्याकडे, अनुभव करण्याकडे, त्याच्या दुसरंही या जगामध्ये काही प्रयोजनभूत कार्य नाही. एक आत्मकल्याणच मला प्रयोजनभूत कार्य आहे. काय सांगितलं त्याच्यामध्ये शुभ अशुभ कर्म फल जे ते भोगे जिय एकही ते त्याच्यात नाही आहे. छडालाचं PDF आहे ना छडालावर आपल्या त्यात बघायचं. मग त्यात काय सांगितलं की शुभ आणि अशुभ कर्माचं फळ जीव एकटाच भोगतो. शुभ कर्माचं फळ असू दे किंवा अशुभ कर्माचं फळ असू दे सगळ्याचं जीव एकटाच फळ भोगतो म्हणून सांगितलं. तर एक बुद्धांच्या काळातली गोष्ट काय झाली की एक वृद्ध स्त्री होती आणि ती गेली बुद्धांजवळ, राजा ते होते तेव्हा, आणि म्हणली की मला माझा मुलगा मेलाय आणि मला परत पाहिजे. तुम्ही राजा आहे, तुम्ही न्याय करा, मी एकटी कसं जगणार आहे आणि माझ्याकडे कोण बघणार. त्यामुळं मला माझा मुलगा परत पाहिजे, तुम्ही मला द्या. तुम्ही यमराजाशी भांडण करा, युद्ध करा, काय पण करा आणि त्याचा प्राण परत आणा. असं ती बसली अडून. मग आता राजा होता त्याला रोल करायचं होतं त्याचं. मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे मी तुला आणून देतो. कसं देणार म्हणला फक्त एक काम कर, गावात जा आणि अशा घरातून एकच मूठ भरून तांदूळ घेऊन ये ज्यांच्या घरातून एक जण पण मेला नसणार. त्या घरातून एक मूठभर तांदूळ आणि मी तुझा मुलगा जिवंत करून देतो. ती म्हणती सोपं आहे आणि तुला इतका आनंद झाला की आपला मुलगा आता परत जिवंत होणार आहे. काय अवघड आहे का एक मूठभर तांदूळ आणायचं. गेली गावामध्ये, मागितलं एक मूठभर तांदूळ द्या, आणून दिलं लोकांनी आणि विचारल्यावर तुमच्या घरात कोण मेलं नाही ना. लोक काय म्हणायला लागले
मेलेत म्हणले, आमचे पूर्वज कुठे गेले, इथं कुठे आहेत आता, मेलेलेच आहेत. दुसऱ्या घरात गेली, तिसऱ्या घरात, सगळं नगर पालतं घातलं, पण एक जणाचं पण घर असं नव्हतं की ज्यांच्या घरामध्ये कोणी मेलं नाही. म्हणजे त्याच्यावरनं तिला स्वतःला बोध द्यायचा होता की जर राजा म्हटलं असतं की हे असं होत नसतं, सगळ्यांचेच लोक मरतात, पटलं नसतं ना. मोही जीव आहे त्यावेळेस ऐकायची तयारी नसती, समजून घ्यायची तयारी नसती. मग ते ऐकल्यावर सगळ्यांच्याकडनं तिला स्वतःला समजलं की माझाच मुलगा नाही मेला, सगळ्यांच्या घरातले कोण ना कोण मेलेले आहेत. आणि मग त्यामुळं ती स्वतः उपस्थापित झाली. मग तिचं दुःख कोण भोगणार आता सांगा. ती एकटी जगामध्ये आता, तिच्या मागं मुलगा नाही आहे. मग तुम्हाला वाटते मुलगा नाही म्हणून ती एकटी भोगणार. मुलगा असताना कोण भोगत होतो. मुलगा शेअर करतो का, मुलगी शेअर करते. शेअर करणारं कोण नसतं. जरी एकत्र सगळे आहेत वाटतं तरी सुद्धा सगळेजण आपलं आपलं कर्म एकटेच भोगतात. त्यामुळं आता तुम्ही सांगितलं जन्मताना जरी एकत्र जन्मलं तरी सुद्धा एकत्र जन्मत नाही. म्हणतात तुम्ही एकत्र जन्मले, काय जुळे झाले तिळे झाले, पण जन्म पण एकत्र नाही आहे. तसंच मरण सांगा. परवा घेतलं तो मागच्या क्लासमध्ये बहुतेक आपण, कोरोनाने एकत्र मेले सगळे. एकत्र मेले का नाही मेले, बरं जाऊ दे, त्याच्यामध्ये टाईम डिफरन्स असेल, कोण पहिला कोण नंतर. पण आता पूर आलं, भूकंप आला, सगळे एकदम गाडले गेले, काय ते शॉर्ट सर्किट झालं, सगळ्या आगीमध्ये एकदम मेले का नाही मेले. मग नाही कसं होय होय कसं म्हणजे वाटतंय तिथं की सगळे एकत्र मेले, पण एक टाईमला मेले म्हणून काय एकत्र मेले आहे का. ते एकत्र जायला पाहिजे सगळे जिथं पण गेले, पण मग तिथं तसं तर नाही आहे. प्रत्येकाचे कर्म भाव परिणाम वेगळे, त्यामुळे त्यांचं मरण त्यांना त्यांच्या रूपाने मिळालं. आणि जगले तोपर्यंत सुद्धा एकत्र जगले वाटते, पण जगणारा एकत्र नाही, जन्मणारा एकत्र नाही, फळ भोगणारा एकत्र नाही आहे. मरणारा सुद्धा एकच औषध तुम्ही सगळेजण खाल्ला, पण सगळ्याला वेगळं इफेक्ट का आलं. प्रत्येकाचं परिणामानुसार ते फळ मिळते. तुम्हाला वाटते त्या गोळीने इफेक्ट केलं म्हणून, त्याचा असर म्हणून माझा रोग कमी झाला वाटते, पण त्याचा असर नाही आहे. तुमचं पुण्यपाप मागं असेल तरच, नाहीतर धंदा सगळेजण करतात, सगळ्याला वेगळे पैसे का. एकच प्रोडक्ट असेल, म्हणजे आम्ही लासुरण्यात होतो ना त्यावेळेस सांगत होते मी सारखं तिथं की बहुलतेने तिथे सगळे किराणा आणि ठोक व्यापारी आहेत. त्यामुळे छोटीशी गल्ली, पण त्याच्यामध्ये 4-5 दुकानं त्याचीच. आणि दिवाळीचं सीझन होतं आणि एक ट्रक यायची आणि तीच ट्रक 4ही दुकानामध्ये माल उतरवायची. सेम माल बरं का, पण एका दुकानामध्ये इतकी तुफान गर्दी की उभारायला जागा नाही. ते लाईन लावून लोक त्यांच्याच दुकानातनं घेणार, इतरांचे नाही. का बरं, त्यांच्याकडं माल चांगला असतो. का हो, एकच ट्रक मी आला होता ना, एकच माल होता, पण लोकांची मान्यता म्हणजे ह्याला म्हणायचं पुण्य. जरी सेम होतं, त्याच दुकानाच्या मागच्या साईडला होतं एक दुकान, रिकामं पडलेलं असायचं, एक सुद्धा माणूस जायचा नाही. म्हणजे किती असं स्पष्ट दिसतंय आपल्याला की पुण्य पापाचं फळ प्रत्येकाचं डिफरंटच असतंय, एक रूप नसतंच. त्यामुळे तुमच्या पुण्यानुसार तुमची आय आहे आणि पापानुसार तुम्हाला मिळणार नाही आहे ते. त्यामुळं म्हटलं की किती कष्ट करा, कष्टाने धन मिळत नाही. कशाने मिळतं, किती कष्ट करतो भैया. आता श्रम करणाऱ्याचं कष्ट जास्त म्हणायचं का, हे सॉफ्टवेअरवाल्यांचं कष्ट जास्त म्हणायचं, कसं डेफिनेशन ना. आम्ही किती कष्ट करतो असं लोक म्हणतात. म्हणजे ते राबणारे, आता इथं बघायला लागलो की आम्ही, ते बांधकाम चालू आहे तर तिथं राबणारे लोक, त्यांना पैसा कमी मिळतोय. आणि तिथं बाजूला झाडाखाली खुर्ची टाकून बसलेला मॅनेजर आहे, ते बसून सगळं गाईड करता, इकडचं तिकडं, त्याला पैसा जास्त मिळतो. कोणाकडं पैसे जास्त यायला पाहिजे हो. दिवस रात्र राबणाऱ्याला 500 रुपये आणि ते खुर्चीवर बसणाऱ्याला किती असते भैया, 5000 समज. म्हणजे कंपॅरिझन बघा ना. म्हणून म्हणलं शेवटी पुण्यानुसार आय असते. ते पुण्य होणार कधी, धर्मानुकूल परिणामाने पुण्य होणार. आपल्या जितकं तुम्ही शुद्धोपयोगाची आराधना करणार आहे तेवढं शुभोपयोग कडबा मिळणार तुम्हाला. त्यामुळे ते पुण्य म्हणजे कडबा आहे. आणि परवा म्हटलं ना ते की काल आमचं डिस्कशन झालं, त्या नातेपुतेच्या पोरी होत्या ना त्यांच्याबरोबर, की
त्यांनी मला सांगितलं की कोणतरी पुण्यामध्ये एक मुलगा दारू पिऊन गाडी मारत होता आणि त्याच्याकडनं 2 जण मेले. किती 17 वर्षाचा मुलगा. आणि लई इन डिटेल सांगितलं, जाऊ देत मी नाही सांगत सगळं. तर त्यांनी दारू पिली आणि अनकंट्रोल झाली त्याची गाडी. बहुतेक रिवर्स घातला होता का त्याने? होय होय. आणि मग ड्रायव्हिंग कार लायसन्स असतं का 17 वर्षाला? हां, म्हणजे पुण्यात काय काय चालतंय म्हणून पुण्यात जायचं नाही माहिती का. मग तिथं ते जागलंच तर जाऊ देत. तर तिथं त्यांनी काय म्हणती, त्यांनी ठोकला आणि ते गेला ना, असं ऐकलं मी. 2 पोरं कोणतरी मेली. हो. आणि मग ते मुलाचं प्राण वाचवायला म्हणून त्याचे वडील गेले म्हणे, आई गेली समोर. आणि तिने म्हटलं की ते आळ माझ्यावर घाला आणि पोराला सोडा, म्हणजे त्याला आता शिक्षा होणार ना जे काय. तर तिने सांगितलं आईनी का काय त्याचं ब्लड सॅम्पल द्यायचं, तर हिने स्वतःचं ब्लड सॅम्पल दिलं म्हणे त्याचं काय ते नशा चेक करायसाठी म्हणून. आणि मग ते त्याला जे काय उम्रकैद का काय शिक्षा होणार ती आई वडील घ्यायला तयार की आम्हाला द्या, त्याला देऊ नका. कोणाला द्यायची, कोणाला मिळणार. म्हणजे शाहरुख खानने पण तेच केलं ना, पोराला वाचवायसाठी गेला आणि पैसा ओतला आणि त्याचं काहीतरी शिक्षा कमी करायसाठी. म्हणजे म्हणायचं की त्याचं केलेलं भाव कर्म आहेत ना जे, तर त्याचं फळ त्यालाच भोगावं लागणार आहे. भलेही ठीक आहे, जाऊ दे तुम्ही अफरातफर केली, काहीतरी तिथं गोलमाल केला आणि त्यावेळेस तुम्ही घेतलं स्वतःवर आणि ती शिक्षा तुम्ही भोगली. पण असं नाही होणार आहे की तो सुटणार आहे. ते कसं होईल माहिती का, समजा आता रुद्धीने पाप केलं आणि सिद्धीने फळ भोगलं, असं झालं समजा. म्हणजे काय म्हणायचं आता, ते 2 जुळे येते. लहान असताना समजा आता मम्मीने खाऊ घातलं एकाला, मार दिलं दुसऱ्याला, कोण कोणाचं भोगलं सांगा. नाहीतर एकालाच 2दा खाऊ घातला आईने. काय होतंय, तू परिणाम केले होते ना, तुझं फळ मला भरपूर खायचंय. म्हणजे आपलं आपलं फळ आपण भोगतो. जरी वाटलं की तू समजा जाऊन फोडलं काय तर आणि मम्मीने हिला मारलं, का मारलं नाही ना, ते सांगायचंय. पडलं म्हणून मार मिळायचं नव्हतं, तिला मार मिळायचा होता. त्याचं कारण हे झालं फक्त एवढंच. म्हणजे कर्माचं फळ तुम्हाला मिळणार असतेच. सुटला तो आई वडील काय ते करून आपल्याला गेले, पण कर्माच्या कोर्टात पुढे ते पुढे पोहोच लागणार. कर्म एक ऐसा रेस्टॉरंट है जहाँ पे येतं ना काय तर तसलं विदाऊट ऑर्डर तुम्हाला सगळं समोर रेसिपी आलेलं असते की काय म्हणायचं. म्हणजे असं आपण केलेलं कर्म आहे तर त्याचं फळ आपल्याला एकट्याला भोगायचंय. म्हणून 2 जण झाल्यावर हाफ हाफ होतंय का नाही, पार्टनर हाफ हाफ होतंय का नाही, 50-50 काय म्हणायचं, लाईफ पार्टनर. म्हणजे आपलं सुखदुःख में सहभागी म्हणता तुम्ही. मला सांग, कर्म अर्ध वाटणार का नाही, ते त्यांनी पाप करणार, तुम्ही अर्ध वाटणार का नाही, काय भैया का तू पाप करणार तर त्याला तुम्ही म्हणता ना काय दुःखात आणि सुखात सोबती, काय म्हणतात ते तसले कोट असतात की एक. आणि त्याच्यामध्ये सगळे सुख में सब साथी दुःख में न कोई. म्हणून पाप करायला गेल्यावर कोण साथ नसतं, त्याच्या अर्ध कोण वाटणार नाही, तसं सुखाचं पण वाटणार नाही, तुमचं तुम्हाला भोगावं लागणार आहे. म्हणून एकत्व भावनेचं चिंतन असं ठेवायचं आपण की सतत आहे मी एकटा आहे, सगळ्याच्या मध्ये असलो तरी एकटा आहे, एकटा राहिल्यावर एकटा नाही आहे. जसं ती विधवा आहे, किती तिचा मुलगा नवयुवक आहे पण एकटी राहिली ती. आता तिच्या बाजूला येऊन सगळेजण सांगतायत बरं का, म्हणजे नवरा मेला आणि ती नवविवाहित होती, आता विधवा झाली, म्हणजे तिच्या लाईफमध्ये कोण नाही मागं पुढं. आणि तिला येऊन सगळेजण सांत्वन करतायत, सगळेजण येऊन सिंपती देतात की आहे आम्ही, कशाला घाबरते. सांगा ती एकटी आहे का सगळ्यांच्या मध्ये आहे? कसं काय म्हणाला, घाबराला का काय? सगळे मंदिर आपापल्या घरी जाते, शेवटी बोलणार ती एकटीच असते ना. म्हणजे सगळ्याच्या मध्ये राहून सुद्धा तिची एकत्वाची भावना कशी चालू आहे. म्हणजे 2 टाईपनी एकत्व आहे बरं का. एक काय म्हणायचं, विरक्ततेचं एकत्व वेगळं आणि एकटेपणा वेगळा. म्हणजे कोण नाहीये जगात म्हणून मी एकटा राहतोय तर धर्म नाहीये तो. त्याचे भाव असे की
एकटं राहावं लागतंय मला, कोण नाही आहे माझ्याकडे बघणार. जसं आमच्या शेजारी एक जण होते आणि त्यांनी अनमॅरिड होते आणि त्यांचे काय विचारसरणी वेगळी, त्यामुळे त्यांना सेपरेट घर देऊन ठेवलं होतं. एक लेडीज होते आणि मग आता जोपर्यंत शक्ती शरीरामध्ये तोपर्यंत सगळं चाललं की, पण शक्ती कमी झाली, वृद्ध झाल्यावर बघायला लागायचं कोण ना कोण सारखं. मग एक बाई ठेवली कामाला म्हणून, त्यांच्यासोबत राहायची, दिवस रात्र खाऊ पिऊ घालायची आणि जायची. मग लाईफ कसं असते शेवटी, मग त्यांना खंत व्हायला लागली ना, माझ्याजवळ कोणी येत नाही, कोण बोलत नाही, मला एकटं टाकलंय. आणि तेच जर ज्ञान असतं तर, म्हणजे आम्ही त्यांना जाऊन 4 शब्द सांगायचो धर्माचे, पण एकत्व आम्ही शिकवायला जायचो, पण ते एकटेपणाला धरून बसले होते. मग असं एकटा असणाऱ्याला कोण सुखी करू शकत नाही. जो सगळ्यामध्ये असून सुद्धा जर एकटा आहे ही अनुभूती करेल तर त्याला सुख देणारं कोण नाही आहे. आणि जो सगळ्यामध्ये असून पण मी एकत्वाची भावना करतोय तर त्याला दुःखी कोण करू शकत नाही. म्हणून आपली दृष्टी अशी ठेवायची, कुठंही राहा, कसंही राहा, पण जीव मी एकटाच आहे, एकटा आलो एकटा जाणार आहे. माझं या जन्मसंसारामध्ये कोणी नव्हतं, नाही, नसणार. ह्याला म्हणलं एकत्वाची अनुभूती. ही जर अनुभूती केली तर आपल्याला निरंतर सुखाचं वेदन होणार. ध्यान सांगताय काय? सांगा की. सांग. जोरात सांगा. या देहात राहून सुद्धा देहापासून अत्यंत भिन्न असलेल्या निजा आत्मस्वरूपाला जाणं. देह देवालयात वास करतोय, पण मी देहापासून अत्यंत भिन्नच आहे. देहापासून विभक्त, विकारापासून विभक्त आणि स्वरूपाशी एकत्व असावे. एकत्व विभक्त स्वरूपी आत्माच आहे. आम्ही पूर्वी एकटा होतो, आता एकटाच आहे, पुढेही मी एकटाच असेन. ह्या एकत्वामध्ये सुख आहे, शांती आहे, निराकुलता आहे. सर्व मोक्षाला पण जाणारा मी एकटाच आहे. कारण बांधणाराही एकटाच आहे, शुभाशुभाव करणारा एकटाच आहे आणि सुख दुःख भोगणारा मी एकटाच आहे. म्हणून मला सदैव या सर्व परदेवापासून भिन्न निजा आत्मस्वरूपाशी एकत्व करायचे आहे. आम्ही एकत्व विभक्त स्वरूपी आत्माच आहे. आम्ही शुद्ध चैतन्य मात्र, शुद्ध ज्ञान मात्र, भगवान आत्माच आहे. हे ज्ञान माझे त्रिकाली स्वरूप आहे. चैतन्यपणा हे माझे त्रिकाली स्वरूप आहे. यापासून मी कधी भिन्न होऊ शकत नाही. त्या माझ्या निज अनंत गुणाशी मी अभिन्न आहे, एकत्व स्वरूपी आहे. म्हणून परद्रव्यांचे भाव, त्यांचे गुण, पर्याय माझ्यापासून अत्यंत भिन्नच आहे. मी अहमिको खलु शुद्धो, मी खरोखर एक स्वरूपी आहे, शुद्ध स्वरूपी आहे. लंसण नाणमयो, मी ज्ञान दर्शनमयच आहे. सदा अरूपी, मी अरूपी स्वरूपीच आहे. बाहेर दिसणारे रूप उद्गलजन्य आहे, माझे स्वरूप नाही. मी तर अरूपी स्वरूपी आहे. नवी अथ्य मज किंचिवे अन्नम परमाणु नित्यंबी, माझ्या एकत्रीभूत आत्म्यामध्ये परद्रव्याचा प्रमाणसुद्धा किंचित मात्रही नाहीच. असा हा मी अनंत गुणाने परिपूर्ण, अभेद अखंड, एक स्वरूपी आनंदघन आत्माच आहे. मी आनंदघन आत्मा आहे. मी आनंदघन आत्माच आहे. जाणा, म्हणजे आनंदमय स्वरूपाची प्रतीती करा, जाणीव करा. आम्ही मात्र जाणणाराच आहे, एवढीच जाणीव करा.
20 वर्ष.